नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी नवीन अर्ज करणे बंद झालेले आहेत। नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म सबमिट करताना तुम्हाला नो न्यू फॉर्म ऍक्सेप्ट येत आहे, तर यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, नवीन फॉर्म घेतल्या जाणार नाहीत। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या योजनेसाठी शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट आहे आणि ॲप पण चालत नाही आणि विशेष म्हणजे नवीन अर्ज घेणेही बंद केलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही, तर असं काही नाही मित्रांनो, काळजी करू नका, यावर काहीतरी उपाय निघणारच आहे। मित्रांनो, तुमचे फॉर्म हे कोणत्या अडचणीमुळे रिजेक्ट झाले बघूया या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। मित्रांनो, काही महिलांनी बँक पासबुकचा फोटो अपलोड न केल्यामुळे फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे। काही महिलांनी फॉर्म हा इंग्लिशमध्ये भरला नाही म्हणून सुद्धा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे। तर काही महिलांनी आपले डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड केले नाहीत म्हणूनही फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। तर अशा वेळेस काय करायला पाहिजे? मित्रांनो, ज्या महिलांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झाले त्या महिलांनी काय करायला पाहिजे समजून घ्या। नारी शक्ती ॲपवर एडिटचा ऑप्शन जर आलेला असेल, जर तुमचा फॉर्म कोणत्या डॉक्युमेंटमुळे डिसअप्रूव्ह झाला तेच डॉक्युमेंट त्यामध्ये अपलोड करा, अन्यथा अर्जासोबत छेडछाड करू नका। मित्रांनो, ज्या गोष्टीमुळे तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह झाला किंवा रिटर्न आला असेल तर तीच गोष्ट त्यामध्ये अपलोड करा मित्रांनो। आणि हे लक्षात असू द्या मित्रांनो, फॉर्म हा एकदाच एडिट होणार आहे, त्यामुळे त्यामध्ये व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म हा एडिट करा। ज्या महिलांचे फॉर्म हे रिव्ह्यू मध्ये आहेत त्या महिलांनी ॲपवर अर्जासंबंधित काहीही करायचं नाही, तुमचा फॉर्म 2 ते 3 दिवसात अप्रूव्ह होईल। तुमचा फॉर्म हा चेकिंगसाठी गेलेला आहे, तुमचा फॉर्म जर व्यवस्थितरित्या भरलेला असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल, नाहीतर मग डिसअप्रूव्ह होईल। काही महिलांचे फॉर्म पेंडिंग मध्ये असतील त्या महिलांना देखील अर्जासंबंधित काहीही करायचे नाही, तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये आहे, अन्यथा 2 ते 3 दिवसामध्ये ते चेकिंग मध्ये जाईल। चेकिंग मध्ये गेल्याच्या नंतर जर तुमचा अर्ज बरोबर असेल, तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड केलेले असतील, तर तुम्हाला अप्रूव्ह म्हणून मेसेज येईल, नाहीतर डिसअप्रूव्ह म्हणून मेसेज येईल किंवा रिजेक्ट म्हणून मेसेज येईल। मित्रांनो, तुम्हाला ज्या अडचणी फॉर्म भरताना गेल्या किंवा आताही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला नसेल, डिसअप्रूव्ह झाला, कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला की अप्रूव्ह झाला की डिसअप्रूव्ह झाला।